टेलर माप घेता घेता म्हणाला, काकू, आंबे तर खूपच मोठे आहे. काकू म्हणाली, चव घेणार का आंब्याची? चल माझ्या घरी. टेलर दुकान बंद करून काकूच्या घरी गेला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कॉलेज सुटायची वेळ झाली होती. वेदांत आणि त्याचे 2-3 मित्र कॉलेजच्या बाहेर उभे होते. जसं कॉलेज सुटलं आणि मुली बाहेर आल्या, वेदांत आणि त्याच्या मित्रांचं सुरू झालं होतं की ही मुलगी किती भारी आहे, ती मुलगी कशी दिसते. त्यांचं दररोजचं असंच चालायचं. वेदांतला जर काय एखादी मुलगी दिसली तर तो तिला असं बघायचा की तिचं पूर्णच निरीक्षण करायचा. त्याला खूपच खराब सवय होती. वेदांतचे वडील टेलर काम करायचे. वेदांतच्या वडिलांनी त्याला शिकवायचा खूप प्रयत्न केला होता, पण वेदांत काही शिकत नव्हता. तो फक्त रिकामे कामे करत होता. पोरगा फक्त रिकामा फिरतो, काही काम वगैरे करत नाही. त्याच्या वडिलांनी आता ठरवलं होतं की वेदांतला पण टेलर काम शिकून द्यावं. वडील लेडीज टेलर होते आणि लेडीज टेलर म्हटल्यावर वेदांत पण काम शिकायला तयार झाला होता. वेदांतला टेलर बनायला 1 वर्ष लागलं होतं. तो आता चांगलाच टेलर काम शिकला होता. त्याच्या वडिलांनी तर त्याला स्पेशल दुकान टाकून दिले होते, पण त्याच्याकडे जास्त लेडीज जात नव्हत्या. सुरुवातीला त्याच्याकडे काही लेडीज यायच्या, पण आता त्या पण येत नव्हत्या. कारण जेव्हा तो माप घेत होता तेव्हा बहाण्याने कुठे पण स्पर्श करायचा आणि काही पण बोलायचा. त्यामुळे त्याच्याकडे कमीच लेडीज यायच्या. एक दिवस एक शहरी काकू वेदांतकडे गेली आणि त्याला ब्लाऊजचं माप देऊ लागली होती. माप घेता घेता वेदांतने काकूच्या नको तिथे हात लावला. काकूने तर त्याला स्मित हास्य दिलं, कारण ती काकू तर वेदांतच्या पलीकडची होती. वेदांत माप घेता घेता म्हणाला, काकू, आंबे खूपच मोठे आहे. काकू म्हणाली, चव घेणार का आंब्याची? चल माझ्या घरी. वेदांत लगेच दुकान बंद करून त्या काकूच्या घरी गेला. काकूने दरवाजा बंद केला. 10 मिनिटे झाली आणि वेदांत काकूला म्हणाला, काकू, येतो आता मी. काकू म्हणाली, नाही, आता मी तुला लवकर जाऊ देणारच नाही. 2 वेळा परत. नंतर तर वेदांतला चक्कर यायला लागले होते. वेदांतला तर काकूने खूपच घायल करून सोडले होते. तो तर काकूच्या पाया पडू लागला. तो कसा तरी काकूच्या घरातून निघून आला आणि त्यानंतर तर तो कधीच कोणत्याच लेडीजला तसं काही बोललाच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.